नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका या परीक्षेमध्ये विचारल्या जाणारे काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे, जी परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात येतात आणि ही प्रश्नोत्तरे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. तर आजचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. लसीकरणादरम्यान कोणत्या तापमानात लसी साठवल्या जातात? तर ऑप्शन आहे ए 0 डिग्री सेल्सिअस ते 8 डिग्री सेल्सिअस, सी -5 डिग्री सेल्सिअस, डी 10 डिग्री सेल्सिअस. तर उत्तर आहे बी 2 डिग्री सेल्सिअस ते 8 डिग्री सेल्सिअस. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. कोणत्या लसीला मृत लस म्हटले जाते? ऑप्शन आहे ए पोलिओ इंजेक्शन, बी DPT, सी हिपॅटायटिस, डी BCG. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोलिओ इंजेक्शन. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. मिशन इंद्रधनुष योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर खाली ऑप्शन दिलेले आहे ए 2012 मध्ये, बी 2014 मध्ये, सी 2016 मध्ये, डी 2018 मध्ये. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2014 मध्ये. मिशन इंद्रधनुष्य योजना ही इसवी सन 2014 या वर्षी सुरू झाली. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. अंगणवाडीत कोणत्या लसीकरणासाठी विशेष दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे ए राष्ट्रीय लसीकरण दिवस, बी बाल आरोग्य दिवस, सी पोषण दिवस, डी बाल सुरक्षा दिवस. तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रीय लसीकरण दिवस. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. DPT लस कोणत्या 3 रोगांपासून बचाव करते? तर ऑप्शन आहे ए डायरिया, पोलिओ, टायफॉइड, बी डिप्थेरिया, टिटॅनस, कुक्कर, खोकला, सी मलेरिया, TB, कॉलरा, डी पोलिओ, हिपॅटायटिस, रुबेला. तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी डिप्थेरिया, टिटॅनस, कुक्कर, खोकला. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. लसीकरणाचा उद्देश काय आहे? तर ऑप्शन आहे ए मुलांना आरोग्य सेवा पुरवणे, बी बालमृत्यू कमी करणे, सी रोगप्रतिबंधक क्षमता वाढवणे, डी वरील सर्व. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. तर वरील सर्व म्हणजे ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी हे तीनही या प्रश्नाची उत्तर आहेत. मुलांना आरोग्य सेवा पुरवणे, बालमृत्यू कमी करणे, रोगप्रतिबंधक क्षमता वाढवणे हे तीनही उद्देश लसीकरणाचे आहेत. त्यामुळे हे वरील सर्व हे आपले ॲन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7. कोणती लस तोंडाद्वारे दिली जाते? तर ऑप्शन आहेत ए पोलिओ, बी BCG, सी हिपॅटायटिस बी, डी DPT. तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए पोलिओ. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. अंगणवाडी सेविकेने लसीकरणाच्या दिवशी काय करावे? तर ऑप्शन आहे ए मुलांच्या पालकांना माहिती द्यावी, बी लसींचे व्यवस्थापन करावे, सी आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करावी, डी वरील सर्व. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. कारण अंगणवाडी सेविकेला मुलांच्या पालकांना माहिती देणे, लसींचे व्यवस्थापन करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करणे ही तीनही कामे करावी लागतात. त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. कोणता आजार रोटाव्हायरस लसीकरणाने टाळता येतो? तर ऑप्शन आहे ए डायरिया, बी मलेरिया, सी पोलिओ, डी कॉलरा.
तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डायरिया. डायरिया हा आजार रोटाव्हायरस लसीकरणाने टाळता येतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. लसीकरणासंदर्भात कोल्ड चेन म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए लस गरम ठेवण्याची प्रक्रिया, बी लस योग्य तापमानात साठवण्याची प्रणाली, सी लस वाटप प्रक्रिया, डी लसीकरणाचे प्रशिक्षण. तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लस योग्य तापमानात साठवण्याची प्रणाली. यालाच कोल्ड चेन म्हटले जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. अंगणवाडीत लसीकरणाचे नियोजन कोणत्या योजनेअंतर्गत केले जाते? तर ऑप्शन आहे ए राष्ट्रीय पोषण योजना, बी मिशन इंद्रधनुष, सी सार्वत्रिक लसीकरण योजना, डी राष्ट्रीय आरोग्य अभियान. तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सार्वत्रिक लसीकरण योजना. अंगणवाडीत लसीकरणाचे नियोजन सार्वत्रिक लसीकरण योजनेअंतर्गत करण्यात येते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. MR लस कोणत्या 2 रोगांपासून संरक्षण देते? तर ऑप्शन आहे ए पोलिओ आणि कॉलरा, बी गोवर आणि रुबेला, सी हिपॅटायटिस आणि DPT, डी डायरिया आणि मलेरिया. तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी गोवर आणि रुबेला. MR लस ही गोवर आणि रुबेला या 2 रोगांपासून संरक्षण देते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. अंगणवाडी सेविकेला लसीकरण कसे करावे याचे प्रशिक्षण कोण देते? तर ऑप्शन आहे ए डॉक्टर, बी आरोग्य पर्यवेक्षक, सी जिल्हा अधिकारी, डी प्रशिक्षित परिचारिका. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आरोग्य पर्यवेक्षक. अंगणवाडी सेविकेला लसीकरण कसे करावे याचे प्रशिक्षण आरोग्य पर्यवेक्षक देतात. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. लसीकरणासाठी टीकाघर म्हणजे काय? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए लसीकरणाचे वेळापत्रक, बी लसीकरणासाठी विशिष्ट ठिकाण, सी लसी ठेवण्याचे ठिकाण, डी लसींचे वितरण केंद्र. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लसीकरणासाठी विशिष्ट ठिकाण. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. BCG लस कोणत्या आजारापासून बचाव करते? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत. ए कॉलरा, बी TB क्षयरोग, सी पोलिओ, डी गोवर. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी TB क्षयरोग. BCG लस ही क्षयरोग या आजारापासून बचाव करते. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.